नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट आई आणि मुलीचा आराम. लेखक अनामिक. आई, मला जरा आराम हवा आहे. शाळेत जाणारी मुलगी अभ्यास, शाळा, क्लास करून थकून आईला म्हणाली, अगं चांगला अभ्यास कर, नंतर आरामच करायचा आहे. मुलगी उठली, अभ्यासाला लागली आणि आराम करायचा राहून गेला. आई, थोडा वेळ दे आरामाला. ऑफिसच्या कामातून थकून गेली अगं मी पार. अगं, लग्न करून सेटल हो एकदाची बघ, मग आरामच करायचा आहे. मुलगी लग्नासाठी तयार झाली आणि आराम करायचा राहून गेला. अहो, इतकी काय घाई आहे? एखादा वर्ष थांबूया ना जरा. अगं, मुलं होऊन गेली वेळेवर की टेन्शन नाही बघ, नंतर आरामच करायचा आहे. मुलगी आई बनली आणि आराम करायचा राहून गेला. अगं, तुलाच जागरण करावं लागेल, मला ऑफिस आहे उद्या, थोडे दिवस फक्त, मग मोठी झाली की आरामच करायचा आहे. ती बाळासाठी रात्रभर जागी राहिली आणि आराम करायचा राहून गेला. अहो, मुलं आता शाळेत जायला लागली, जरा निवांत बसू द्या की मला. मुलांकडे नीट लक्ष दे, त्यांचा अभ्यास घे, नंतर आरामच करायचा आहे. ती मुलांचा प्रोजेक्ट करायला बसली आणि आराम करायचा राहून गेला. आता मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिली आहेत. आता जरा निवांत झाली आहे बघा मी. आता यांच्या लग्नाचं पाहावं लागेल. ती एक जबाबदारी पार पडली की मग आरामच करायचा आहे की. तिनं कंबर कसून सगळा कार्यक्रम आटोपला आणि आराम करायचा राहून गेला. मुलं संसाराला लागली. आता मी आराम करणार. अगं, आपली सुद्धा गर्भार आहे. माहेरी बाळंतपण करायचं आहे ना तिचं. मुलीचं बाळंतपण आवरलं आणि आराम करायचा राहून गेला. चला, ही पण जबाबदारी पार पडली एकदाची. आता आराम. सासूबाई, मला नोकरी परत जॉईन करायची आहे. आरवला सांभाळाल ना? नातवाच्या मागे दमली आणि आराम करायचा राहून गेला. चला, नातू मोठा झाला, आता सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या, आता मी आराम करणार. अगं, ऐकलं का? गुडघे दुखतायत ग माझे, उठवलं जात नाही बघ. BP वाढलाय वाटतं, डायबेटीस पण आहे. डॉक्टरनं वेळेवर पथ्य पाणी करायला सांगितली आहे बरं का. ऐकलंस ना तू? नवऱ्याची सेवा करायला उरलं सुरलं आयुष्य गेलं आणि आराम करायचा राहूनच गेला. एके दिवशी देवच आले खाली. आराम करायचा आहे ना तुला? तिनं हात जोडले आणि देव घेऊन गेला. अखेर तिला आराम मिळाला, अगदी दीर्घकाळाचा आराम. सर्व स्त्रियांना समर्पित. धन्यवाद. लेखक अनामिक. वाचन संजय इनामदार.